ओके 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 ठीक आहे. ते आवाज येतोय सर्वांना? ओके. तर आता सर्वांनी म्यूट व्हा. आणि जर काही अडचण असेल तर संस्कृती काय करेल सांगेल. जर आवाज येत नसेल किंवा स्क्रीन दिसत नसेल तर सर्वांना स्क्रीन दिसतोय? ओके. आता मला उत्तर फक्त संस्कृती देईल ना. संस्कृती, हॅलो. हा, जर काय आवाज येत नसेल किंवा स्क्रीन दिसत नसेल तर तू फक्त अनम्यूट हो आणि सांग मला. ओके. बाकीच्या विद्यार्थ्यांना आपण बोलण्यासाठी माझं माझा तास संपल्यानंतर काय करू, आपण त्यांना संधी देऊ. परंतु तोपर्यंत सर्वांनी काय करा, म्यूट राहा आणि लक्ष द्या. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आयोजित केली जाते. आणि गेल्या वर्षी कोविड-19च्या महामारी कारणास्तव काय आलेली आहे, ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आणि 12 ऑगस्ट 2021 वार गुरुवार या दिवशी काय केलेली आहे, ती परीक्षा आयोजित केलेली आहे. तर तुम्ही सर्वांनी या परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे ते शाळेतून काय केलेलं असेल, नेलेलं असेल. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ते प्रवेशपत्र नेलेलं नसेल त्यांनी उद्या शाळेत येऊन ते प्रवेशपत्र काय करायचं, घेऊन जायचं. तर आता ही जी परीक्षा आहे शिष्यवृत्ती परीक्षा, तर या परीक्षेच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. तर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसतंय ती काय आहे, उत्तरपत्रिका. तर मागच्या, हॅलो, हां, तर तुम्ही मागच्या सत्रामध्ये सुद्धा या प्रकारच्या OMR शीटचा वापर करून काय केलेला आहे, प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी घेऊ आणि यातल्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, त्या संदर्भात मी तुम्हाला सूचना देणार आहे. तर परीक्षेला तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव आणि परीक्षा क्रमांक या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी बारकोडच्या स्वरूपात दिलेल्या असतील. तर त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षा क्रमांक लिहिण्याची आवश्यकता नाही. परंतु तरी सुद्धा मी सर्व विद्यार्थ्यांना सूचना दिली होती की तुमचा जो परीक्षा क्रमांक आहे तो तुम्ही तोंडपाठ करा. कशासाठी, की त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अटेंडन्स म्हणजे तुमची हजेरी काय करावं लागणार आहे, स्वाक्षरी करून त्या ठिकाणी नोंदवायची आहे. तर हजेरी पत्रकावरती आपला जो परीक्षा क्रमांक आहे तो पटकन सापडावा यासाठी प्रत्येकाने काय करा, आपला हजेरी क्रमांक पाठ करा. आता अजून 2 दिवस आहे. त्या 2 दिवसामध्ये तुम्ही काय करा, 5 वेळेस जरी तो परीक्षा क्रमांक म्हणजे सीट क्रमांक जर तुम्ही लिहिला तर तुम्हाला तो चांगल्या प्रकारे लक्षात राहील. तर शेवटचे फक्त 2 जे अंक आहे ते बदललेले आहेत प्रत्येकाचे. परंतु परीक्षेला मात्र तुम्हाला यम या अक्षरापासून तर शेवटच्या अंकापर्यंत तो तुमचा सीट नंबर आहे. मला काही विद्यार्थ्यांनी विचारलं की शेवटचा फक्त क्रमांक तुमचा परीक्षा क्रमांक आहे का, तर तसं नाही आहे. तर पूर्ण सीट नंबरच्या समोर जो पूर्ण नंबर आहे, यम अक्षरापासून पुढचे जे अंक आहेत ते सर्व काय आहे, परीक्षा किंवा सीट नंबरचा तो काय आहे, भाग आहे. ओके. तर या ठिकाणी मी सूचना तुम्हाला सांगितली की तुमच्या उत्तरपत्रिकेवरती बारकोडच्या स्वरूपामध्ये तुमचा परीक्षा क्रमांक आणि तुमची जी माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी छापून येणार आहे. तुमच्या नावाचीच उत्तरपत्रिका तुम्हाला मिळेल. तर त्यानंतर पुढे आहे विषय भाग 1 मराठी व गणित. तर तुमचा पहिला जो पेपर आहे तो बरोबर 11 वाजता सुरू होणार आहे. परंतु अर्धा तास तुम्हाला पूर्वी यायचं आहे, म्हणजे अर्धा तास अगोदर, म्हणजे 10:30 वाजता तुम्ही त्या परीक्षा हॉलमध्ये हजर असणार आहात. तर त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना सूचना दिलेली आहे की बरोबर शाळेमध्ये 12 तारखेला सकाळी 10 वाजता
उपस्थित राहायचं आहे. सकाळी 10 वाजता तुम्ही शाळेत उपस्थित झाला की सर्वप्रथम काय करायचं, ज्या ठिकाणी तुमचे परीक्षा क्रमांक आहेत ते परीक्षा क्रमांक तुमचा जो हॉल असेल, परीक्षा हॉल असेल, वर्गखोली असेल, तर ती काय करायची, शोधायची आणि त्यानुसार काय करायचं, त्या वर्गामध्ये जायचं. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 10:30 वाजता तुमच्या परीक्षा क्रमांक ज्या वर्गखोलीमध्ये असेल त्या ब्लॉकमध्ये तुम्ही उपस्थित असायला हवे. तर त्या अर्ध्या तासामध्ये तुमचे जे पर्यवेक्षक आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा एकदा काही महत्त्वाच्या सूचना देतील. तर या सर्व सूचना काय करायच्या, व्यवस्थित समजून घ्यायच्या. ओके. आता उत्तरपत्रिकेच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला काही माहिती सांगतोय. प्रश्नपत्रिका संच कोड अचूक नोंदवा. दिसतंय सर्वांना, स्क्रीनवरती दिसतंय का? हॅलो. तर ओके, लक्ष द्या सर्वांनी. तर या ठिकाणी ऐका ऐका, आता फक्त संस्कृती हो म्हणेल, बाकीच्यांनी हो हो करू नका. प्रश्नपत्रिका संच कोड अचूक नोंदवा आणि त्यासमोर एक चौकट दिलेली आहे. त्या चौकटीमध्ये तुम्हाला ए, बी, सी आणि डी यापैकी कोणत्या कोडची प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेली आहे त्यानुसार तो कोड काय करायचा त्या ठिकाणी लिहायचा. आता 1 ते 4 नंबर असेल तर 1 नंबरला जर ए कोडची प्रश्नपत्रिका असेल तर 2 नंबरला बी कोडची असेल, 3 नंबरला सी आणि 4 नंबरला डी. तर आपला पुढचा जो बसलेला विद्यार्थी आहे त्याचा कोड कॉपी करू नका, तो बघून काय करू नका, त्या चौकटीत लिहू नका. प्रत्येकाला जी प्रश्नपत्रिका मिळेल त्या प्रश्नपत्रिकेवरती कोड आहे, तो नमूद केलेला कोडच या चौकटीमध्ये लिहायचा आहे. ते एकूण 4 कोडच्या प्रश्नपत्रिका असतात, ए, बी, सी आणि डी. आता त्या चौकटीच्या खाली प्रश्नपत्रिका संच कोड वर्तुळ अचूक रंगवा. तर या ठिकाणी 4 वर्तुळं दिलेली आहेत. तर या 4 वर्तुळापैकी तुम्हाला ज्या कोडची प्रश्नपत्रिका आलेली आहे तर त्या कोडचं वर्तुळच फक्त काय करायचं, तुम्हाला रंगवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी उत्तर नोंदवण्याची योग्य पद्धत दिलेली आहे. तर योग्य पद्धतीमध्ये तुम्हाला जर दुसरा पर्याय जर रंगवायचा असेल तर ते वर्तुळ तुम्हाला पूर्ण रंगवावं लागणार आहे. तर हे रंगवण्यासाठी तुम्हाला बॉल पेनचा वापर करायचा, काळा किंवा निळा. या ठिकाणी काळा किंवा निळा बॉल पेन चालेल, त्या ठिकाणी तुम्हाला शाई पेनचा किंवा जेल पेनचा वापर करता येणार नाही. ते जे वर्तुळ असेल ते वर्तुळ तुम्हाला पूर्णपणे रंगवावं लागेल. कोणताही भाग त्या ठिकाणी जर तुम्ही रिकामा सोडला तर त्या ठिकाणी तुमचं ते उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही. तर अजूनही 2 दिवस आपल्याकडे आहे, आजचा आणि उद्याचा. तर या 2 दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, याचा सराव करू शकता. यापूर्वी आपण जवळजवळ 20 प्रश्नपत्रिका काय केलेल्या आहेत, सोडवलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण कोडच्या ज्या प्रश्नपत्रिका 4 प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहे तर त्या प्रश्नपत्रिका तुम्ही या उत्तरपत्रिकेवरती सोडवण्याचा सराव करा. ओके. बघा, जे उत्तर तुम्हाला योग्य वाटतंय पुन्हा एकदा खात्री करून घ्या आणि मगच काय करा, ते वर्तुळ रंगवा. एकदा रंगवलेलं वर्तुळ तुम्हाला पुन्हा बदलता येणार नाही. तर त्यासाठी नीट विचार करूनच काय करा, ते वर्तुळ रंगवा. त्यानंतर चुकीची पद्धत आहे. बघा, त्या चुकीच्या पद्धतीमध्ये काही उदाहरणं तुम्हाला सांगितलेली आहे, तर ती सुद्धा काय करा, एकदा काळजीपूर्वक बघा. आता सर्वसाधारण सूचना कोणत्या आहे? पहिली सूचना आहे, पेन्सिलने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाहीत. पुन्हा एकदा सांगतो, तुमचं OMR शीट आहे आणि ही जी उत्तरपत्रिका आहे ती मॅन्युअल म्हणजे माणूस तपासत नाही, तर ती संगणकाद्वारे काय केली जाते, तपासली जाते. आणि म्हणूनच काय करायचं आहे, सिस पेन्सिलचा वापर करायचा नाही. नंतर दुसरी सूचना आहे, प्रत्येक प्रश्नांच्या समोर उत्तराचा योग्य पर्याय वर्तुळात नोंदविताना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉलपेनचा वापर करावा. तर आजच काय करा सर्वांनी, सेलो किंवा रेनॉल्डचा तुम्हाला काळा घ्यायचा असेल तर काळा घ्या किंवा निळा घ्यायचा असेल तर निळा घ्या. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार एक रंगाचा पेन काय करा, निवडा. मात्र एकाच रंगाचा निवडा. असे 2 पेन काय करायचे तुम्हाला घ्यायचे आहे. ओके. आणि नाही, 3 पेन घ्या. एका पेनने आता सध्या सराव करा आणि जे 2 पेन असतील ते 2 पेन काय करा, परीक्षेसाठी राखीव ठेवा. ओके. आता हे जे बॉल पेन आहे
ते बॉल पेन चांगल्या प्रतीचे घ्या. मी तुम्हाला सांगितलं रेनॉल्डचा किंवा सेलोचा पेन घ्या. यापैकी एकच कंपनीचं तुम्हाला जे आवडेल तीच कंपनीचं घ्या. दोन्ही कंपनीची घेऊ नका. त्यानंतर एकदा रंगवलेलं वर्तुळ बदलता येणार नाही. मगाशी मी सांगितलं की एकदा रंगवलेला जो पर्याय असेल, वर्तुळ असेल, ते तुम्हाला परत बदलता येणार नाही. चौथं, एकापेक्षा अधिक रंगवलेली वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाही. इयत्ता 5वी साठी जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायापैकी फक्त एकच पर्याय काय आहे अचूक आहे. तर त्यासाठी तुम्हाला त्या 4 पर्यायापैकी एकच वर्तुळ काय करावं लागेल, योग्य ते वर्तुळ रंगवावं लागेल. एकापेक्षा जास्त वर्तुळ जर रंगवली तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा मार्क मिळणार नाही. त्यानंतर 5वी सूचना आहे, खाडाखोड केलेल्या अर्धवट भरलेल्या वर्तुळाच्या उत्तरास 0 गुण दिले जाते. तर चुकीच्या पद्धतीमध्ये बघा, तो दुसरा जो दिला त्यामध्ये दुसरा पर्याय त्यांनी काय केलेला, अर्धवट रंगवलेला आहे. अशा प्रकारे जर अर्धवट रंगवलेलं वर्तुळ असेल तर त्यासाठी तुम्हाला 0 गुण काय केले जातील, दिले जातील. खाडाखोड केलेल्या अर्धवट भरलेल्या वर्तुळाच्या उत्तरास 0 गुण दिले जातील. मगाशी सांगितलं मी, खाडाखोड करायची नाही आणि जे वर्तुळ रंगवायचं ते वर्तुळ काय करा, पूर्ण रंगवा. त्यात कुठेही कोणताही भाग काय करू नका, कोरा ठेवू नका. 6वी सूचना आहे, उत्तरपत्रिकेस घडी घालू नये, स्टेपल करू नये, तसेच उत्तरपत्रिकेवरती खाडाखोड करू नये. तर मागच्या तासिकेला मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेच्या खाली एक कार्बन कॉपी काय केलेली असेल, दिलेली असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही जर त्यावरती खाडाखोड केली किंवा त्याला उत्तरपत्रिकेला गडी घातली तर तुमची उत्तरपत्रिका तपासता येणार नाही. तर त्यासाठी काय करा, चुकूनही तुमच्या उत्तरपत्रिकेला घडी घालू नका. ज्या पद्धतीने तुमच्या पर्यवेक्षकांनी तुम्हाला ती उत्तरपत्रिका दिलेली असेल तशीच काय करा, ती पॅडला लावा, त्यावरची सर्व माहिती भरा आणि वर्तुळ रंगवताना खाडाखोड करायची नाही. जे वर्तुळ रंगवायचं आहे ते पूर्ण रंगवायचं. तुमच्या उत्तरपत्रिकेला घडी घालायची नाही, स्टेपल करायचं नाही, या प्रकारचे कोणतेही प्रकार करायचे नाही. त्यानंतर 7वी सूचना आहे, उत्तरपत्रिका फाडल्यामुळे अथवा खराब केल्यामुळे उत्तरपत्रिकेत रंगवलेले पर्याय दिसत नसतील तर सदर प्रश्नांचे गुण दिले जाणार नाहीत. त्यासाठी उत्तरपत्रिका व्यवस्थितपणे हाताळावी. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही उत्तरपत्रिका काय करा, व्यवस्थितपणे हाताळा. कारण की ही जर उत्तरपत्रिका फाटली, चुरगळली किंवा त्यातले जे पर्याय तुम्ही रंगवलेले आहेत ते जर व्यवस्थित रंगवले नसले, त्या ठिकाणी थोडासा संभ्रम असेल, गोंधळ असेल त्यांचा की बरोबर आहे का चुकीचं, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे मार्क मिळणार नाही, 0 गुण त्या ठिकाणी दिले जातील. आता 8वा मुद्दा आहे, या उत्तरपत्रिकेसोबत असलेली कार्बनलेस कॉपी विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत स्वतःकडे जतन करावी. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमची जी उत्तरपत्रिका आहे या उत्तरपत्रिकेच्या सोबतच कार्बनलेस कॉपी सुद्धा मिळणार आहे. आता ही जी कार्बनलेस कॉपी आहे ती विद्यार्थी काय करू शकतो, घेऊन येऊ शकतो. जी मूळ उत्तरपत्रिका आहे ती पर्यवेक्षक जमा करतील आणि जी कार्बनलेस कॉपी असेल ती काय करायची, घेऊन यायची. आता ही जी कार्बनलेस कॉपी आहे ती काय करावं लागेल, तुम्हाला अंतिम निकालापर्यंत स्वतःकडे जतन करून ठेवावं लागेल. एकदा अंतरिम निकाल लागेल आणि एकदा अंतिम निकाल लागेल. तर या दोन्ही निकालाच्या वेळेस तुमच्याकडे तुम्ही वर्तुळे जी रंगवलेली आहेत त्याची जी कार्बनलेस कॉपी आहे ती तुमच्याकडं असायला हवी. तर परीक्षा झाल्यानंतर आनंदामध्ये ती फाडू वगैरे नका. तर घरी गेल्यानंतर काय करा, व्यवस्थितपणे फाईलला ती लावा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न क्रमांक आणि त्यासमोर कशा प्रकारे उत्तरांचे पर्याय दिलेले आहेत ते दिसतंय. या ठिकाणी एकूण प्रत्येक प्रश्नाच्या समोर एकूण 4 वर्तुळ आहेत. तर 4 वर्तुळापैकी प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला जो पर्याय योग्य वाटत असेल तो पर्यायाचा वर्तुळ काय करायचं, तुम्हाला या ठिकाणी रंगवायचं आहे. तर पेपर 1 साठी एकूण 25 प्रश्न आहेत. तर या प्रत्येक 25 प्रश्नासाठी 2 गुण आहेत, म्हणजे एकूण 50 गुण. आणि पेपर 1 मधील दुसरा जो विषय असेल गणित, तर या ठिकाणी 26 प्रश्न क्रमांकापासून ते 75 पर्यंत म्हणजे एकूण 50 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे म्हणजे 100. तर एकूण 150 गुण आहे.
आता या ठिकाणी इथे बघा डाव्या बाजूला तुमच्या या ठिकाणी एक बॉक्स दिसतोय, चौकट आहे. त्या चौकटीमध्ये उपस्थित आणि अनुपस्थित आहे. तर त्या ठिकाणी तुमचे जे सुपरवायझर असतील, शिक्षक असतील, तर ते त्या ठिकाणी काय करतील, ज्याप्रमाणे सूचना देतील त्याप्रमाणे ही वर्तुळ रंगवा. तो उपस्थित असेल तर त्या ठिकाणचा जो पी वर्तुळ आहे तो काय करायचा, रंगवायचा आहे. मात्र तुमचे शिक्षक ज्यावेळेस वर्गावरचे जे शिक्षक असतील, पर्यवेक्षक म्हणतात त्यांना, तर ते ज्यावेळेस सांगतील तुम्हाला की रंगवा, त्यावेळेसच ते काय करा, रंगवा. कोणताही आगाऊपणा करू नका, नाहीतर विनाकारण तुमचं काय होईल, नुकसान होईल. त्यानंतर पुढचे आहे सोडवलेल्या प्रश्नांची संख्या. तर काही झालं तरी कोणताही प्रश्न त्यातला आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही किंवा कोणत्याही प्रश्नासमोरची वर्तुळ पुरी ठेवायची नाही. आता मी मागच्या एका तासाला तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाविषयी शंका वाटत असेल व तुम्हाला पहिल्या पहिल्या याच्यामध्ये लक्षात आलं दृष्टिक्षेपात की या प्रश्नाचं उत्तर हे आहे आणि मग तुम्ही त्या ठिकाणी तो पर्याय त्या ठिकाणी लिहिण्याचा विचार केला, मग थोड्या वेळाने तुम्हाला दुसरा पर्याय सुद्धा बरोबर. हॅलो हॅलो, अरे नेटचा, हा ऐक ना, नेटचा प्रॉब्लेम असू शकतो, तर त्यामुळे जरा लक्ष द्या. ओके, बघा एक लक्ष द्या. तर त्या ठिकाणी काय सांगत होतो, हा, तर त्या ठिकाणी तुम्हाला जर एखादा प्रश्न समजला नाही किंवा तुम्हाला तो प्रश्न 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ गेला, 1 मिनिट वेळ गेला आणि तरी सुद्धा तो प्रश्नाचं योग्य उत्तर सापडत नाही, तर तो प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचा आहे, थांबवायचा आहे. मात्र तुम्ही जो 1 मिनिट विचार केला होता, त्या विचारामध्ये तुम्हाला जो पर्याय योग्य वाटत होता त्या ठिकाणी काय करायचं, पेन्सिलने टिक करून ठेवायचं. प्रश्नपत्रिकेमध्ये, उत्तरपत्रिकेत नाही, प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रश्नासमोर तुम्हाला जो पर्याय योग्य वाटतो तिथं काय करा, टिक करून ठेवा. शेवटची 10 मिनिटं यावेळी शिल्लक राहतील त्यावेळेस तुम्ही जो विचार त्यावेळेस केला होता, 1 मिनिट जो तुम्ही त्या ठिकाणी घालवला होता, त्यावेळेस तुम्हाला जे उत्तर बरोबर आठवत होतं तो पर्याय काय करा, लिहून टाका. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जे 75 जे प्रश्न आहे ते सर्वच्या सर्व प्रश्नासमोरची वर्तुळ तुम्हाला जे योग्य वाटतं तो पर्याय काय करायचा, रंगवायचा. या ठिकाणी लिहिलेलं आहे सोडवलेल्या प्रश्नांची संख्या. तर 75 पैकी 75 प्रश्न काय करायचे, प्रत्येकाने सोडवायचेच आहे. कोणताही प्रश्न रिकामा किंवा कोणत्याही प्रश्नासमोरची वर्तुळ कोरी ठेवू नका. म्हणजे एक सगळे वर्तुळ नाही रंगवायची, 4 पैकी एकच वर्तुळ रंगवायचं आहे. मात्र सर्व प्रश्न काय करायचे, सोडवायचे. आता त्या ठिकाणी न सोडवलेल्या प्रश्नांची संख्या, तर या ठिकाणी या वर्तुळामध्ये शून्यच येणार आहे सगळ्यांचं. कुणीही एकही प्रश्न असा ठेवू नका. ओके, त्यानंतर एकूण प्रश्नांची संख्या, तर ती बरोबर 75 येणार आहे. इकडचं जे असणार आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला नसेल, तर तिथे काही आपल्याला करायचं नाही. त्यानंतर पर्यवेक्षकांची स्वाक्षरी, तर त्या ठिकाणी पर्यवेक्षक काय करतील, स्वाक्षरी करतील. विद्यार्थ्याची स्वाक्षरी, हे सुद्धा काम घाईघाईने करायचं नाही. त्यावेळेस तुमचे सुपरवायझर तुमच्या जवळ येतील आणि ते सांगतील की सही करायची आहे, त्यावेळेसच काय करायची, सही करायची. ओके, आता हे जे दुसरं आहे ते आहे पेपर क्रमांक 2, इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयाची उत्तरपत्रिका. सूचना सर्व सारख्याच आहे. तुम्ही यावरती सराव केलेला आहे. जवळजवळ 20 प्रश्नपत्रिका या उत्तरपत्रिकेवरती सोडवलेल्या आहेत. तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. फक्त उपस्थित आणि अनुपस्थित तुमचे जे पर्यवेक्षक असतील, सुपरवायझर, ते काय करतील, तुम्हाला त्याबाबत सूचना देतील. त्यांच्या सूचना नीट व्यवस्थित ऐका, काही गडबड करू नका. त्यासाठी तुम्हाला अर्धा तास अगोदर जायचं आहे. 11 वाजता पेपर असला तरी 10:30 वाजता तुम्ही बरोबर वर्गामध्ये उपस्थित असायला हवा. ओके, आता कोणाला काही अडचण आहे का उत्तरपत्रिकेच्या संदर्भात? ठीक आहे, चला आता मग आपण आहे ना, तुमचं जे प्रवेश पत्र आहे ते प्रवेश पत्र बघूया. हो. काय कसं बंद करू आता, मला परत मला स्क्रीन शेअर केलाय, सांगा सांगा. ओके
बघा आता अजून एक महत्त्वाची सूचना मी सांगतो तुम्हाला, की तुम्ही खाली जे फलक लावलेला असेल म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे वर्गखोली किंवा तुमचा ब्लॉक कुठे आहे ते तुम्हाला तिथं शोधायचं आहे. तर ते शोधल्यानंतर तुम्ही ज्या वर्गखोलीमध्ये गेला की वर्गखोलीमध्ये गेल्यानंतर तुमचा नंबर तुमच्या प्रवेश पत्रावरती आहे, तो नंबरच चेक करा आणि तो नंबर बेंचवरती कुठं लिहिलेला कोणत्या बेंचवरती लिहिलेला आहे ते चेक करा आणि तिथेच बसा. चुकीच्या क्रमांकावरती जर तुम्ही बसला तर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका मिळते. तर त्यासाठी आपला जो क्रमांक असेल त्याच क्रमांकावरती काय करायचं, सर्वांनी बसायचं. दुसऱ्याच्या क्रमांकावरती बसू नका. तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की पॅडला तुमची जी रिसीट तुम्ही लावलेलं असेल ते रिसीट तिथं पॅडवरून काढायचंच नाही. ते रिसीट घ्या हातामध्ये आणि चेक करा की माझा नंबर आणि इथं बेंचवरती लिहिलेला नंबर बरोबर आहे की नाही. चेक करा आणि आपलाच पेपर आपलीच उत्तरपत्रिका आपल्याला सोडवायची आहे. चुकीची उत्तरपत्रिका सोडवू नका. तर ते जे परीक्षा क्रमांक आहे ते परीक्षा क्रमांक एकदा चेक करायचा आपलाच आहे का याची खात्री केल्यानंतरच त्या बेंचवरती बसायचं. ओके. तर आपण रिसीटचा थोडासा अभ्यास करू. काय काय अभ्यास करायचा. बघा आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रिसीट नेला असेल त्यांनी हे बघितलं असेल. फक्त एवढं करा की ते रिसीट हरवू नका. तर मी त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की रिसीट शाळेतून मिळाल्याबरोबर त्याचे काय करा 2 झेरॉक्स काढा. एक झेरॉक्स आपल्या व्हेरी गुड. एक झेरॉक्स काय करायचं आपल्या आईकडे द्यायचं आणि एक झेरॉक्स आपल्या बरोबर ठेवायचं आणि ओरिजिनल सुद्धा असायला हवं. ओरिजिनलच असायला हवं तुमच्या बरोबर. तुमच्या पॅडला तुमचं ओरिजिनल प्रवेशपत्र लावलेलं असायला हवं. त्याला फार गाड्या घालू नका. जसं त्या ठिकाणी मी तुम्हाला दिलंय तसंच अगदी फक्त जास्तीत जास्त एक गडी घातली तर चालेल. मात्र त्यापेक्षा जास्त नको. तुमच्या पॅडला काय करायचं ते प्रवेशपत्र लावायचं. आता या ठिकाणी तुम्हाला प्रवेशपत्राचा फोटो दिसतोय सगळ्यांना. हॅलो. आता बघा. तर स्कूल नेम श्री साईनाथ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज अळकुटी पारनेर अहमदनगर. त्याच्या पुढे कंसामध्ये काय केलं आपल्या ड्युडाईज दिलेला आहे. तर सेंटर नेम श्री साईनाथ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज अळकुटी अहमदनगर पारनेर. ओके. तर त्या ठिकाणी आपल्या शाळेचा काय केलेला आहे त्यांनी पत्ता दिलेला आहे. मुक्ताई टेम्पल तालुका पारनेर डिस्ट्रिक्ट अहमदनगर. ओके. तर आपली जी शाळा आहे त्या आपल्या शाळेमध्येच शिष्यवृत्ती परीक्षेचं इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचं परीक्षा केंद्र आहे. त्यामुळे आपल्याला शाळा आपली चांगल्या प्रकारे परिचित आहे. त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे ती आपल्यासाठी की तर या ठिकाणी परीक्षा केंद्र आहे श्री साईनाथ हायस्कूल अळकुटी. या तिकडे या बाजूला बघा सीट नंबर दिलाय. 5वी इयत्ता 5वीचा जो सीट नंबर आहे तो कॅपिटल एम अक्षराने काय आलेला सुरू झालेला आहे. आता मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं प्रवेशपत्र देताना की आपल्या परीक्षा क्रमांकामध्ये एकूण अंक किती आहेत ते काय करा सर्वांनी चेक करा. तर जर बारकोड असेल तर बारकोड असले तर मग तुम्हाला काही अडचणच नाही. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा सीट नंबर लिहिण्याची आवश्यकता पडणार नाही. फक्त अटेंडन्सचा हजेरी पत्रकाचा जो फॉर्म असेल त्या ठिकाणी तुम्हाला मात्र तुमच्या क्रमांकासमोर सही करावी लागेल. तरी सुद्धा सर्वांनी काय करा एकदा व्यवस्थितपणे आपला परीक्षा क्रमांक लिहून घ्या. 2-3 वेळेस काय करा लिहा तो की जेणेकरून तुम्हाला तुमचा क्रमांक काय होईल लक्षात राहील. रिसीट बरोबर ठेवायचं. रिसीटवरचा क्रमांक आणि तुमचा बेंचवरचा क्रमांक सारखा आहे का नाही हे पुन्हा पुन्हा सांगतोय. खात्री करून घ्यायची. चुकीच्या परीक्षा क्रमांकावरती बसू नका. तर त्या ठिकाणी पुढे सेंटर कोड दिलेला आहे 220501. हॅलो संस्कृती. हा कुणी कुणी ॲडमिट होण्याचा प्रयत्न करतंय काय? 2 मिनिटं. चौधरी वाटतं तनिष्का. असं आहे का? अच्छा मला आवाज येतो तिथे. ठीक आहे. जाऊ नका आता एकदा आले ना तर मग लेफ्ट होऊ नका तुम्ही.
ओके, मग स्क्रीन दिसतोय का? हॅलो, रिसिप्ट दिसतंय का? ओके, ठीक आहे. परीक्षेच्या वेळेस पण असा उशीर नका करू, वेळेवरती या. तुम्हाला 10 वाजताच मी बोलवले शाळेमध्ये आणि अर्धा तास अगोदर या ठिकाणी यासाठी यायचं आपल्याला की तुमचा परीक्षा क्रमांक तुम्हाला शोधायचा आहे. ओके. तर आता त्यानंतर सेंटर सेंटर कोड आहे ते मगाशी मी सांगितलं तुम्हाला. त्यानंतर पुढे आहे मीडियम मराठी प्लस इंग्लिश, डेट ऑफ बर्थ, दिव्यांग नो, त्यानंतर रायटर नो, पॅरेंट्स इन्कम ग्रेटर दॅन द 20,000 अँड पब्लिक स्कूल ॲडमिशन नो. तर त्या गोष्टींचा काय फारसा विचार करू नका तुम्ही. फक्त तुम्हाला जिथं विचार करायचा तो आहे एक्झाम डेट. तर आता एक्झाम डेटमध्ये दिसतंय का क्लिअर पण? हॅलो. हां, तर एक्झाम डेटमध्ये तुम्हाला मंडे 9th ऑफ ऑगस्ट 2021 दिलेलं आहे. परंतु तुमची परीक्षा आता 20th म्हणजे 12 ऑगस्ट 2021ला आहे. तर त्यासाठी सर्वांनी काय करायचं की तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची. जरी या ठिकाणी 9 ऑगस्ट असेल मात्र परीक्षा तुमची 12 ऑगस्टलाच आहे. तर पहिल्या पेपरचा वेळ आहे 11 ते 12:30. पेपर 1 विषय आहे फर्स्ट लँग्वेज अँड मॅथमॅटिक्स. नंबर ऑफ द क्वेश्चन इज 75 अँड टोटल मार्क्स इज 150. तर 12:30ला तुमचा पहिला पेपर संपल्यानंतर तुम्हाला 1 तासाची काय आहे, सॉरी 1 तासाची नाही आहे ती, ॲक्च्युली अर्ध्या तासाची सुट्टी आहे. 12:30 नंतर तुमचा जो पेपर पुढचा सुरू होणार आहे तो 1 वाजता सुरू होणार आहे. कारण की आपल्याला प्रत्येक पेपरच्या अगोदर अर्धा तास अगोदर परीक्षा हॉलमध्ये जाऊन बसायचं आहे. तर त्या हॅलो, कोण आहे? संस्कृती आहे का? हा, आता येतोय का आवाज? ओके. हा, मग आता परत मागं जा. हॅलो, दिसतंय का? ओके. हां, ओके, ओके. ठीक आहे. आता सगळ्यांनी म्यूट व्हा आणि लक्ष ठेवा. तर 12:30ला तुमचा पहिला पेपर संपणार आहे. 12:30 नंतर फक्त अर्धा तास तुम्हाला वेळ मिळणार आहे मध्ये. त्या अर्ध्या तासामध्ये जेवण वगैरे होईल का नाही ते नाही सांगता येणार. परंतु काहीतरी खाण्यासाठी काय करा, घेऊन या. नाश्ता वगैरे करा. काहीतरी पोहे वगैरे, शिरा वगैरे काहीतरी बरोबर आणा, छोटासा डब्बा नाश्त्यासाठी. घरून येतानाच काय करा, जेवण करून या. आणि तुम्हाला जर 12:30 नंतर जर भूक वगैरे लागली तर काहीतरी बरोबर ठेवा नाश्त्यासाठी, म्हणजे बिस्किट वगैरे किंवा शिरा, पोहे असा काहीतरी डबा छोटासा तुमच्याबरोबर राहू द्या. त्याबरोबर पाण्याची बॉटल सुद्धा प्रत्येकाने स्वतःची घेऊन यायची आहे, मित्रांबरोबर शेअर करायची नाही. आलं लक्षात? त्याचबरोबर तोंडाला मास्क असायला हवा प्रत्येकाच्या. आणि जर जमलं तर स्वतःजवळ एक सॅनिटायझरची जी बॉटल आहे छोटीशी, ती लाईफबॉयची वगैरे, तर ती काय करा बरोबर ठेवा. आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला आपला स्पर्श होतोय इतर वस्तूंना किंवा, तर त्या ठिकाणी काय करा, तुमच्या हातावरती ते सॅनिटायझर हे करून हात निर्जंतुक करून घ्या. तर या ठिकाणी पहिला पेपर तुमचा 11 वाजता सुरू होणार आहे. पण त्या अगोदर अर्धा तास म्हणजे 10:30 वाजता तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये जायचं आहे. 11 वाजता तुमचा पेपर सुरू होईल आणि 12:30 वाजता तुमचा पेपर संपेल. पहिला पेपर संपल्यानंतर अर्धा तासाची सुट्टी आहे आणि बरोबर 1:30 वाजता म्हणजे 1:30 तुमचा दुसरा पेपर सुरू होईल. तो 3 वाजेपर्यंत चालणार आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचा नाश्ता वगैरे काय हे करायचं ते बघा. त्यानंतर पुढे स्टुडंट सिग्नेचर. तर या ठिकाणी स्टुडंट सिग्नेचर जे आहे ते तुमच्या फोटोखाली जी सही आहे, आता या क्षीरसागरने बघा KAB अशी सही केलेली आहे. तर अशीच सही काय करायची या स्टुडंट सिग्नेचरमध्ये करायची आहे. साई ऐकतोय ना? साई, हां, तर त्या ठिकाणी बघा पेपर 1 आणि पेपर 2 सुपरवायझर सिग्नेचर. तर सुपरवायझर सिग्नेचर म्हणजे पर्यवेक्षकाची सही. तर पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला जे पर्यवेक्षक असतील, जे शिक्षक तुमच्या वर्गावरती असतील, ते काय करतील त्या ठिकाणी सही करतील. पुन्हा एकदा सांगतो, कुणी जास्त हुशारी दाखवू नका. पेपर सोडवताना हुशारी दाखवा. उगाच विनाकारण काहीतरी चुका करून घेऊ नका.
तुमचे सुपरवायझर काय सूचना सांगतात त्याकडे काय करा, लक्ष ठेवा. त्यासाठी आपण अर्धा तास अगोदर येणार आहोत. आता यानंतर बघा काही सूचना दिलेल्या आहेत परीक्षार्थींसाठी सूचना. परीक्षार्थाने पहिली सूचना आहे बघा, परीक्षार्थीने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग इत्यादी पालन करून सकाळी 10 वाजता परीक्षा केंद्रावरती हजर राहावे. तर ही सूचना मी तुम्हाला वारंवार सांगतो, ज्याच्या तोंडाला मास्क नसेल त्याला परीक्षा केंद्रावरती जाऊ दिलं जाणार नाही, हॉलवरती त्याच्या. तर त्यासाठी प्रत्येकाने न चुकता काय करायचं, आपला मास्क घेऊन यायचं आणि तो फक्त आम्हाला दाखवण्यासाठी नाही, तर परीक्षा संपेपर्यंत तोंडालाच असायला हवा, नाक वगैरे झाकलेलं असायला हवं. त्यानंतर सॅनिटायझर स्वतःचा ठेवा आणि 2 व्यक्तींमध्ये काय करा, मित्र जरी असला तर त्या मित्राच्या गळ्यामध्ये पडू नका, त्याच्या गळ्यात हात घालून फिरू नका इकडं तिकडं. अंतर ठेवायचं. आपल्याला काय करायची, सगळ्यांना काळजी घ्यायची आहे. तर सगळ्यांनी जरा व्यवस्थितपणे आणि गंभीरपणे या गांभीर्याने काय करा, या सूचनांचं पालन करा. अंतर ठेवा एकमेकांमध्ये, मास्क तोंडाला लावा आणि सॅनिटायझरचा वापर. दुसरी सूचना वाचू का? हा हा एक काम कर ना, ऐक ना, ऐक 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 मी तुम्हाला आहे ना, तुम्हाला तुमच्या ज्या अडचणी असतील त्या आपण शेवटच्या 10 मिनिटात घेऊ. फक्त म्यूट म्यूट हो, खूप आवाज येतो तुझ्या स्पीकरला. हॅलो. हा बघा, इकडे दुसरी सूचना आहे, परीक्षार्थीने प्रत्येक पेपर सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर परीक्षागृहात प्रवेश पत्रासह उपस्थित राहावे. पुन्हा पुन्हा सूचना देऊन सुद्धा बरेचसे विद्यार्थी प्रवेश पत्र घरी विसरतात. तर स्वतःला खात्री करून घ्यायची, घरातून बाहेर पाऊल टाकण्यापूर्वी बघायचं की आपलं प्रवेशपत्र आपल्या पॅडला लावलेलं आहे की नाही. त्यानंतर तिसरं आहे सूचना, उत्तरे नोंदवण्यास सुरुवात करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेवरती आणि प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावरती छापलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. तर ही सूचना सुद्धा खूप गरजेची आहे. तर उत्तरपत्रिकेवरती जे याप्रमाणे सूचना आहेत त्याचप्रमाणे सूचना तुमच्या प्रश्नपत्रिकेवरती सुद्धा आहेत. तर या ठिकाणी मी ज्या कोडच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्या कोडच्या प्रश्नपत्रिकेवरती सर्व सूचना दिलेल्या आहेत, त्या पुन्हा एकदा वाचा. चौथी सूचना आहे, परीक्षार्थ्याने प्रत्येक पेपरच्या वेळेस उत्तरपत्रिका आणि स्वाक्षरी पटावरती विविध ठिकाणी स्वाक्षरी करावी. कळालं सर्वांना? उत्तरपत्रिकेवरती पण सही करायची आणि स्वाक्षरी पटावरती सुद्धा सही करायची तुमच्या हजेरीवरती. नंतर पाचवा मुद्दा आहे, प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत इतर परीक्षार्थी, पर्यवेक्षक, केंद्र संचालक यांच्याशी पेपर चालू असताना चर्चा करू नका. अगदी शांतपणे पेपर सोडवा. या प्रकारची कोणती गोष्ट करायची नाही, नाही तर तुम्हाला पेपर सोडू देणार नाही, ते बाहेर काढू शकता तुम्हाला, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यानंतर 6वा आहे, कॅल्क्युलेटर, मोबाईल, पुस्तके इत्यादी साहित्य परीक्षागृहात आणण्यास सक्त मनाई आहे. यातलं कोणतंच साहित्य बरोबर घेऊन येऊ नका. तुमची पुस्तकं तुम्ही आणाल तर ती पुस्तकं तुमच्या जबाबदारीवरती आणा आणि बाहेरच ठेवा. परीक्षागृहामध्ये घेऊन जायची नाही, चुकूनही जाऊ नका. त्यानंतर ती सांभाळायची कोणी, तर ती तुमची जबाबदारी राहील. जर तुम्ही आणली तर ती सांभाळायची, वेळच मिळणार नाही तुम्हाला सांभाळण्यासाठी. तर ते काय करा, पुस्तकं आणूच नका. आणायची असेल तर तुमच्या जबाबदारीवर आणा. 7वी सूचना आहे, उत्तर नोंदवण्यासाठी निळ्या किंवा काळ्या शाईचा बॉलपेनचा वापर करावा. शाईचा फक्त त्यांनी सांगितले काळ्या किंवा निळ्या शाईचा बॉल पेन वापरा. शाई पेन तुम्हाला या ठिकाणी परवानगी नाही. शाई पेन किंवा जेल पेनचा वापर करता येणार नाही, त्या ठिकाणी तुम्हाला बॉल पेनचाच वापर करावा लागेल, काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचा. त्यानंतर 8वी सूचना आहे, परीक्षार्थ्यास कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येणार आहे. पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिकेची ओरिजिनल कॉपी पर्यवेक्षकाकडे जमा करून कॅन्डिडेट कॉपी व प्रश्नपत्रिका आपल्यासोबत घेऊन जाण्यास परीक्षार्थ्यास परवानगी आहे. ओरिजिनल कॉपी पर्यवेक्षक जमा करून घेतील, ज्यावरती तुम्ही वर्तुळ रंगवली ती ओरिजिनल कॉपी आहे, आणि कॅन्डिडेट दी कॉपी म्हणजे कार्बनलेस कॉपी ती आणि प्रश्नपत्रिका तुम्ही बरोबर घेऊन येऊ शकता. 9वी सूचना आहे, प्रश्नपत्रिका संच कोड उत्तरपत्रिकेवरती अचूक नोंदवून त्याबाबतचे अचूक वर्तुळ रंगवणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी मगाशी आपण पहिल्याच उत्तरपत्रिकेमध्ये बघितलं की त्या ठिकाणी प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिकेवरचा कोड हा
वेगवेगळा असणार आहे. तुमचा समोरचा आणि तुमचा मागचा जो विद्यार्थी असेल त्याला वेगळा कोड त्या ठिकाणी मिळालेला असेल. त्यामुळे त्याचा कोड तुम्ही कॉपी करू नका. किंबहुना असं पण सांगू मी की समोरच्याची उत्तरं समोरच्याने रंगवलेलं वर्तुळ तुम्ही पाहून रंगवू नका. ओके. समोरच्याची वर्तुळं बघू नका. प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. प्रश्न क्रमांक वेगवेगळे आहेत. प्रश्न जरी एक असला तर प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तो वेगवेगळ्या नंबरवरती असू शकतो. त्यामुळे समोरच्याचं दिसत जरी असलं तरी बघू नका. कारण की त्याची उत्तरं आणि तुमची उत्तरं, त्याची प्रश्न आणि तुमचे प्रश्न क्रमांक वेगवेगळे आहेत. चुकूनही समोरच्याची कॉपी करू नका. त्यानंतर पुढे बघा. 10वी सूचना आहे. सॉरी 9वी प्रश्नपत्रिका संच कोड ती झालेली आहे. ABCD एकूण 4 कोड आहेत. उत्तरपत्रिका संगणकावरती तपासली जाणार असल्याने ती फाटणार नाही, चुरगळणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रश्नपत्रिका ही उत्तरपत्रिका ही तुमची संगणकावरती तपासली जाणार आहे. त्यामुळे ती फाटणार नाही किंवा चुरगळणार नाही, खाडाखोड होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची. उत्तरपत्रिका फाटल्यामुळे उत्तरपत्रिकेवरती रंगवलेले पर्याय दिसत नसल्यास त्या प्रश्नांचे गुण दिले जाणार नाहीत. बरोबर आहे. तर ते मागाशी मी तुम्हाला सांगितले. शाळा व पालकांसाठी सूचना. आता तुमच्या आई वडिलांसाठी आणि शाळेसाठी सूचना आहे. परीक्षार्थ्याकडून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका सोडवण्याचा पुरेसा सराव करून घ्यावा. तर या ठिकाणी आपले जवळजवळ 20 प्रश्नपत्रिका सोडून झालेल्या आहेत संस्थेच्या. आणि बरोबर मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाशनाचे 10-15 तरी प्रश्नपत्रिका आपण सोडवलेल्या आहे. जवळजवळ 35 प्रश्नपत्रिका आपल्या सोडवून झालेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे सोडवलेल्या असतील सर्व त्यांच्यासाठी. तर भरपूर सराव झालेला आहे आपला. आता फक्त काय करायचं आपल्याला अंतिम परीक्षेला जाऊन काय करायचे त्या प्रश्नपत्रिका व्यवस्थितपणे सोडवायच्या आहे. प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी चुका आढळून आल्यास त्यासोबत निवेदन लेखी स्वरूपात न पाठवता अंतरिम उत्तरसूची संकेतस्थळावरती प्रसिद्ध झाल्यानंतर विविध मुदतीत तर ही जी सूचना आहे ती आमच्यासाठी आहे, शाळेसाठी आहे. तर ते आपण ते नंतर बघू. परीक्षेनंतर निकालाच्या कारवाईचे टप्पे कसे असणार आहे. अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करणे, आक्षेप मागून अंतिम उत्तरसूची घोषित करणे, अंतरिम निकाल घोषित करणे आणि त्यावरती आक्षेप मागून अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करणे. ही गोष्ट सुद्धा शाळेशी संबंधित आहे. ते परीक्षा परिषद काय करेल या पद्धतीने कारवाई करेल ते आपण बघू नंतर. ओके. हा 6वी सूचना महत्वाची बघा. प्रवेशपत्र व उत्तरपत्रिकेची कॅन्डिडेट कॉपी परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत जतन करून ठेवावी. आता तुम्हाला जे रिसिट मिळालेला आहे ते परीक्षा झाल्यानंतर हरवू नका. तर हे नीट व्यवस्थितपणे एका फाईलला काय करायचं, नीट व्यवस्थितपणे लावून ठेवायचं. तुमचं रिसिट, प्रवेशपत्र आणि त्याचबरोबर तुमची कॅन्डिडेट कॉपी म्हणजे ज्यावरती तुम्ही रंगवलेले वर्तुळांची जी झेरॉक्स कार्बन कॉपी तुम्हाला मिळते, झेरॉक्स आणि कार्बन कॉपी तुम्हाला जी मिळते ती काय करायची, जपून ठेवायची एका फाईलमध्ये. आणि ती फाईल पण जपून ठेवायची, नाही तर मग कुठे लावले ते पण लक्षात नाही येणार. तर काय करा, ती व्यवस्थितपणे जपून ठेवा. या सगळ्या सूचना आहेत परीक्षेच्या संदर्भामधल्या. ओके. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कोडचं काय भानगड आहे ते बघा. इथे समोर दिलेली आहे कोडची प्रश्नपत्रिका. फेब्रुवारी 2017ची एक कोडची प्रश्नपत्रिका आहे. बघूया आपण. बघा या ठिकाणी बैठक क्रमांकासाठी चौकट दिलेली आहे. तर हे जे बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये तुमचा परीक्षा क्रमांक काय करायचा, व्यवस्थित लिहायचा आहे. हा तर हा 2 मिनिटं थांबा. तुमच्या परीक्षेची तयारी चालली इथं बघा. एक लक्ष द्या सर्वांनी. हॅलो. हा तर सॉरी
बघा इकडे लक्ष द्या सावने. प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा. तर त्या ठिकाणी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या व्यवस्थितपणे काय करायच्या प्रत्येकाने वाचायच्या. आता तुम्ही जर या कोडच्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या असतील तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर एकूण 4 प्रश्नपत्रिका आहेत. तर त्या 4 प्रश्नपत्रिका काय करायच्या तुम्हाला सोडवायच्या आहेत. आज आणि उद्या. तर त्याचं मी नियोजन तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती टाकलेलं आहे. त्यानुसार काय करा त्या प्रश्नपत्रिका सोडवा. ओके. आता बघा या ठिकाणी मी खाली तुम्हाला नियोजन टाकले दिनांक 10/8/2021 म्हणजे आज पेपर 1 11 ते 12:30 आणि पेपर 2 1 ते 2:30. नंतर फेब्रुवारी 2018ची जी सराव परीक्षा आहे ती प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 3 ते 4:30 म्हणजे आता सध्या तुम्ही ती प्रश्नपत्रिका सोडवायला पाहिजे. म्हणजे आता आपला तास चालू असल्यामुळे तुम्ही काय करू शकता नंतर ती प्रश्नपत्रिका सोडवू शकता. त्यानंतर 11 तारखेचं नियोजन सुद्धा मी तुम्हाला टाकलेलं आहे उद्याचं. तर त्यानुसार काय करा प्रश्नपत्रिका सोडवा. ओके. हॅलो. हा कोडच्या प्रश्नपत्रिका समजल्या कशा आहेत त्या. तर ह्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला मागच्या गेल्या वर्षी असतील 2017 त्यानंतर 2018 2019 आणि 2020 ला ज्या प्रश्नपत्रिका त्यांना आल्या होत्या सोडवण्यासाठी त्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. लक्षात आलं सर्वांच्या. हॅलो हॅलो. हा आवाज येतोय ना. कोण आहे तू रिया आहे का. हा बोल. हा येतोय ना. हा मग मगाशी मी तुम्हाला तेच सांगत होतो की एकूण 4 प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तर 2 दिवस आहे आजचा आणि उद्याचा. या 2 दिवसामध्ये त्या 4 प्रश्नपत्रिका काय करायच्या आहेत सोडवायच्या आहेत. त्या कोडच्या प्रश्नपत्रिका आहेत. तर आता तुम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय. बघा या ठिकाणी पहिल्या पेजवरतीच त्या बॉक्समध्ये काय केलेलं आहे सेट असं लिहिलेलं आहे. सेटच्या समोर त्या ठिकाणी चौकटीमध्ये ए अक्षर ठळक तिच्यात दर्शवलेला आहे. तो काय आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेचा कोड आहे. उत्तरपत्रिकेवरती हाच कोड काय करायचा तुम्हाला त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. तर प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यापूर्वी या सर्व सूचना काय करा व्यवस्थितपणे वाचा. घरी आत्ता सुद्धा तुम्ही काय करू शकता ते वाचू शकता. मग तुम्हाला परीक्षेच्या वेळेस काय होणार नाही तुमचा वेळ वाया जाणार नाही. आता प्रत्येक विषय शिक्षकांनी तुम्हाला काही क्लुप्त्या सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला दिशेच्या संदर्भामध्ये माहिती सांगितली कशा प्रकारे ती आकृती काय करायची काढायची. आठवतंय का सर्वांना. हॅलो. डायरेक्शन दिशा त्या तर मग ती जी आकृती आहे ती तुम्ही पेन्सिलने काय करू शकता. इथं कथ्थकामसाठी तर माहिती जागा दिलेली बघा इकडे खाली. इथे ते कथ्थकामासाठी जागा दिली ना पेपर हा. तर नाही मी त्या विषयाचं नाही सांगत मी कॉमन सांगतोय. तर या प्रश्नपत्रिकेवरती तुम्ही काय करू शकता कच्च्या कामासाठी जी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी काय करू शकता पेन्सिलने ती आकृती पटकन काय करायची काढून ठेवायची. तुम्हाला प्रत्येक विषय शिक्षकांनी काही क्लुप्त्या तुम्हाला दिलेल्या असतील तर ते काय करायचं वेळेवरती प्रश्न पाहिल्यानंतर काय करायचं नाही त्यावेळेस मग ती आकृती काढायची नाही. ज्यावेळेस तुम्ही शांत असाल पहिला अर्धा तास ज्यावेळेस तुमच्याकडे असतो त्यावेळेस त्या क्लुप्त्या किंवा या आकृत्या छोट्या छोट्या काय करा त्या ठिकाणी कच्च्या कामाच्या जागा असतील त्या ठिकाणी काढून ठेवा. वरच्या समासामध्ये सुद्धा जागा आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय करू शकता काढू शकता. तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे सोप्या प्रश्नांसाठी जास्त वेळ वाया घालवायचा नाही. अवघड प्रश्नांसाठी काय करायचं आपल्याला शेवट थोडासा वेळ शिल्लक ठेवायचा. मी तुम्हाला पुन्हा सांगितलं जे प्रश्न तुम्हाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर जात असेल आणि तरी सुद्धा तो प्रश्न तुम्हाला सुटत नसेल तुम्हाला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर जर सापडत नसेल तर तो प्रश्न तिथेच सोडून द्या. त्यावेळेस तुम्हाला जे पर्याय योग्य वाटतो त्या पर्यायाखाली मात्र काय करा अंडरलाईन करून ठेवा. मला
प्रश्न दुसरा समजला नाही, बराच वेळ विचार करतो, 1 मिनिट वेळ झाला तरी सुद्धा सुटत नाही, याचा अर्थ मी काहीतरी चुकीच्या पद्धतीने तो प्रश्न सोडवतोय. तर त्या ठिकाणी त्या प्रश्नाचा नाद सोडून द्या. फक्त मात्र तुम्हाला जो पर्याय योग्य वाटतोय त्या पर्यायाखाली काय करा, अंडरलाईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस शेवटचे 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं शिल्लक राहतील त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, पटकन एकदा प्रश्नपत्रिका चेक करायची आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे केलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तो प्रश्न तसाच सोडलेला आहे, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की स्टार करा किंवा अशी बरोबरची खूण काढून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला शेवटच्या 10 मिनिटांमध्ये ते प्रश्न राहिलेले समजतील. आता बऱ्याच वेळेस असा प्रॉब्लेम होऊ शकतो, जर तुम्ही पहिला प्रश्न सोडवला आणि त्यानंतर दुसरा प्रश्न जर तुम्ही ठेवलाय शेवट सोडवण्यासाठी, तर मग तिसरा प्रश्न सोडवताना जरा लक्ष द्यायचं की आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कुठं लिहितोय. बऱ्याच वेळेस चुकून काय होतं, दुसरा प्रश्न जसा कोरा ठेवलाय ना, मग तिसरा प्रश्न म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तुम्ही काय करता, दुसऱ्या प्रश्नामध्येच काय करता, इथलं वर्तुळ रंगवता. असं झालेलं आहे. तर त्यासाठी काय करा, प्रश्नासमोरचं वर्तुळ रंगवताना प्रश्न क्रमांक प्रत्येकाने चेक करायचा. मी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहित असेल तर प्रश्न क्रमांक 3 मी चेकच करेल. प्रश्न क्रमांक 3 बघा, तिथं बोट ठेवा आणि मगच समोरचं वर्तुळ काय करा, रंगवा. मध्ये मध्ये जर तुम्ही असे प्रश्न सोडणार असाल तर प्रश्नपत्रिकेवरती टिक करून ठेवा त्या प्रश्नासमोर, की जेणेकरून शेवटच्या 10 मिनिटांमध्ये काय होईल, तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही सर्व प्रश्न सोडवू शकाल. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता काही अडचण असेल तर सांगा. येस, कोण आहे? कश्यप आहे का? हॅलो, नाही चालणार. कच्च्या कामासाठी घरून पानं आणायची नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला ते जे हे आहे, प्रश्नपत्रिका आहे, त्या प्रश्नपत्रिकेवरती जागा आहे रिकामी आणि कच्चं काम हे पेन्सिलनेच करायचं. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही प्रश्नाच्या जवळ सुद्धा थोडंफार कच्चं काम करू शकता. वरच्या समासामध्ये आणि खालच्या समासामध्ये सुद्धा कच्चं काम करू शकता. परंतु घरून कोणताही कागद चालणार नाही. पुढे. हॅलो. हो, परीक्षा आळकुटीच्या श्री साईनाथ हायस्कूल आळकुटी तिथे होणार आहे. हॅलो. बोला. बोल ना. काय काय? हा, वॉच घातले तर चालेल, पण ते त्यामध्ये काय डिजिटल वॉच वगैरे तसं चालणार नाही. काही व्हिडिओ असलेला किंवा कॅल्क्युलेटर असलेलं घड्याळ चालणार नाही. साधं घड्याळ जर तुमचं असेल ना तर ते चालेल, मात्र त्यावरती हा चालेल चालेल. काय वेळ बघण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या हातात घड्याळ असलं तरी चालेल, मात्र त्यामध्ये कॅल्क्युलेटर किंवा इतर काही ऑप्शन पर्याय त्यामध्ये नसायला हवे. साधं घड्याळ की ज्यामध्ये फक्त टाइम बघता येईल. येस. अजून काही शंका आहे कोणाची? बोला. हा, कंपास पेटीच घेऊन यायची बरोबर. फक्त कंपास पेटीमध्ये साहित्यच असेल, बाकी काही नाही. व्हेरी गुड. छान. मग कंपास पेटी रिकामी कशाला आणायची, मग कंपास पेटी साहित्य पाहिजेच ना, है ना. तर कंपास पेटी मध्ये साहित्य असेल हवं, पेन्सिल वगैरे, खोडरबर, तर त्या गोष्टी तिथं असायलाच हव्या, है ना. शार्पनर पण हवं. ओके. आणि तुमचं हम्म. काय 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 नाही, आता तुम्ही 12 तारखेला ज्यावेळेस याल ना त्यावेळेस तुम्हाला परिषदेकडूनच OMR शीट मिळेल. उत्तरपत्रिका तेच देणार आहे ना. फक्त आपल्या सरावासाठी काय करायची, OMR शीट घ्यायची, नमुना उत्तरपत्रिका.
कॉमेडी यस. नाही, गुणवंतकता आणण्याची काही आवश्यकता नाही. तो मी तुम्हाला ज्यावेळेस सांगेल ना त्यावेळेस घेऊन या. आता नाही का. मात्र रिसिट मात्र न विसरता घेऊन या प्रवेश पत्र तुमचं. ठीक आहे. हो, ओरिजिनल आणायचं, झेरॉक्स चालणार नाही. फक्त तुमच्या खिशात हवं तर झेरॉक्स ठेवा. पण तो ओरिजिनलच तुमच्या पॅडला असायला हवी, ज्याच्यावरती तुमच्या मुख्याध्यापकांची खरी सही असेल बघा ती. झेरॉक्स कॉपी चालणार नाही. आणि येताना आईला सांगून यायचंय, वडिलांना किंवा आईला ज्याच्याकडे तुम्ही ते प्रमाणपत्र देणार आहात, ते सॉरी प्रवेशपत्र देणार आहे ते, त्यांना सांगा की हा मी इथं ठेवलंय, यावर ठेवलंय, या पुस्तकात ठेवलंय, ते सांगून या. जर इन केस तुमचं हरवलं प्रवेशपत्र तर आम्ही तुमच्या पालकांना सांगू, फोन करू. संपल्या का सगळ्या शंका? ओके. हा. कश्यप बोल. कश्यप. अ, बाकीचे हॅलो. हॅलो, बाकीचे म्यूट व्हा. ती कोण मुलगी बोल. बाकीचे म्यूट व्हा. येस काय. हा ऐक ना. हॅलो. ऐक ऐक. मला तुझा आवाजच ऐकायला येत नाहीये. तू एक काम कर, मला फोन कर. हॅलो. तास संपल्यानंतर फोन कर मला.